सर्वप्रथम मला स्पष्टपणे सांगायचे आहे की माझा DAV शाळेला कोणताही विरोध नाही. ती शाळा इथेच झाली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे. परंतु सन्माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात स्पष्ट सांगितले आहे की ही जागा अजूनही शासनाच्या ताब्यात आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, जर ही जागा शासनाच्या ताब्यात आहे तर त्या ठिकाणी JCB आणि रोलर सफाई करायचे कामाची परवानगी नेमकी कुणी दिली, कोणत्या अधिकाऱ्याने हा आदेश राखून ठेवलेला प्रश्न आहे आणि शासनाने अधिकृत परवानगी नसताना हे काम करण्याचे धाडस कोणी केले? माझा दुसरा प्रश्न आहे, जागा अजूनही वेकोलीच्या नावावर हस्तांतरित झालेली नाही तरी सुद्धा वेकोलीने टेंडर प्रक्रिया राबवली. हे कोणत्या अधिकारात त्यांनी ही टेंडर प्रक्रिया राबवली? त्यांना हा अधिकार आहेत का? ही संपूर्ण प्रक्रिया आधीच ठरवून करण्यात आली होती का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि माझी मागणी आहे की सदर शाळेसाठी संपूर्ण जमीन न देता त्यांनी 15 एकरची जमीन मागितली आहे, त्यांना 5 हेक्टर जमीन देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या गरजेनुसार आणि बाजारभावाप्रमाणे ती जमीन देण्यात यावी. उर्वरित जमीन ते गाव पुनवट हे गाव फार मोठं गाव आहे, त्यांना दुसरी जमीन नाही आहे. त्या बाकीच्या जमिनीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असो, अंगणवाडी असो, ग्रामपंचायत कार्यालय असो, इतर गावाच्या विकास कामासाठी ती जागा ठेवण्यात यावी. आणि संबंधित हे जे काही कारवाई त्यांनी केलेली आहे, ज्यांनी टेंडर नोटीस काढली, अजून जागाही आपण हस्तांतरित केली नाही आणि त्यांनी टेंडर नोटीस काढली, त्या जागेची साफसफाई करण्याची करण्याचे आदेश दिले, तर संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर ही जी शाळा आहे त्यात 700 विद्यार्थी आहे आणि या शाळा ही मायनिंग झोनमध्ये आली आहे आणि WCLच्या उत्खननामुळं जर एखादा त्यांना ब्लास्टिंग करावं लागतं कोळसा काढण्याकरता. अशा वेळी या शाळावर पडली तर विद्यार्थ्याचा जीव धोक्यात येईल आणि म्हणून तिथल्या ग्रामपंचायत आणि WCLनी आपसात एक करार केला की ही जागा जी आहे ती बदलून द्यावी. शाळेने अशी विनंती केली, जागा बदलून द्यावी. WCLने ती विनंती मान्य केली. मग WCLला जागा पाहिजे आहे, शासनाची जागा त्या ठिकाणी आहे. ग्रामपंचायतनी ग्रामसभेने ठराव केला, ग्रामपंचायतनी ठराव केला जागा द्यायची. निर्णय शासनाकडे आहे, शासनाने अजून कुठलाही निर्णय घेतला नाही. आम्ही ते एक दोन त्रुटी काढल्या, त्रुटी काढून प्रस्ताव पाठवलेला आहे. 2 गोष्टी आहे. एक तर ही ग्रामपंचायतनी सध्या कुठली परवानगी दिली नाही आहे, ग्रामसभेने दिली नाही म्हणजे बांधकाम करण्याकरता, किंवा अजून कुठला त्यांचा प्लॅन जो आहे त्याला सँक्शन दिलं नाही आहे. WCLनी तसं तातडीनं ते बांधकाम करावं असा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या जीवाचा विचार केला किंवा तिथले जीवघेणी परिस्थिती पुढे होऊ नये, तिथल्या मुलांना त्या ठिकाणी कुठलाही इजा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. तर या ठिकाणी 2च प्रश्न आहे की ग्रामपंचायतनी फक्त ही जागा या संस्थेला WCLला द्या, WCL आणि ही खाजगी संस्था करार करेल आणि मग त्या ठिकाणी शाळा बांधकाम होईल, नंतर ही शाळा शिफ्ट होईल. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतला जेव्हा आम्ही WCLला जागा देऊ तेव्हा त्या जागेचा जे काही WCL मग ते काही बांधकामाचा जो काही नकाशा मंजूर करेल त्या नकाशाप्रमाणे ती ग्रामसभा त्याला त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत त्याला बांधकामाला परवानगी देईल. आणि त्यामुळं तिसरी मागणी जी आहे की 15 एकर जागा न येता 5 एकर जागा द्यावी. जर आता ही जो त्यांचा प्लॅन जो आमच्याकडे येईल तोच प्लॅन मागितला आहे मी. 15 एकर जागा तुम्हाला कशाला पाहिजे आहे? आम्ही 5 एकर जागा देण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण एखाद्या शाळेला 5 एकर जागा भरपूर आहे 700 विद्यार्थ्यांना, आणि बाकी जागा ग्रामपंचायतला ठेवली पाहिजे का ठेवली पाहिजे. तर तुमच्या प्रस्तावाचा नक्की विचार होईल. कमीत कमी जागा आपण आणि प्रशस्त जागा म्हणजे प्रशस्तही होईल आणि कमीत कमी जागा आपण शाळेच्या बांधकामाने ग्राउंड करता देऊ. इतर जागा मात्र त्या ग्रामपंचायतच्या इतर सार्वजनिक प्रयोजनाकरता ठेवू. आणि दुसरं, ही जी शाळा आहे ही शाळासुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे, हाही सरकारचा प्रस्ताव आहे. आणि त्यामुळं आपण मागणी केलेला प्रस्ताव सरकारला मान्य आहे आणि यानुसार पुढची कारवाई आपण करू. प्रश्न क्रमांक 1. जे टेंडर प्रक्रिया केली आहे ही कोणाच्या आदेशाने केली आहे? कारण अजून आपण जागाच दिली नाही त्यांनी, तर त्यांनी 15 एकरावर पूर्ण याच्यावरती प्लॅनिंग केला कसा?
नाही, WCLने काय प्लॅन केला ते माहिती नाही सरकारला, त्याचं केंद्र सरकारचं डिपार्टमेंट आहे. पण जोपर्यंत महसूल खातं जागा देणार नाही तोपर्यंत कुठलंही प्लॅनिंग WCL करू शकणार नाही, किंवा त्यांनी टेंडर काढून ठेवलं असेल. एखाद वेळी एखादी शाळा बांधकाम करण्याचं टेंडर काढून ठेवतील, पण जोपर्यंत आपण जागा देणार नाही, ग्रामपंचायत त्यांचा प्लॅनला सँक्शन देणार नाही, तोपर्यंत त्यांचं बांधकाम होऊ शकत नाही. कारण WCLला जरी बांधायचं असेल तरी ग्रामपंचायतला सँक्शन प्लॅन करावा लागेल. आम्हाला जागा देताना सुद्धा ग्रामपंचायतला विश्वास द्यावा लागेल. आणि त्यामुळे दोन्ही जे आता तिथे काम सुरू झालं आहे, म्हणजे शासनाची परवानगी नसताना ग्रामपंचायतने कुठलंही बांधकाम परवानगी न देताना एखादं काम चालू झालं असेल ते थांबवण्यात येईल, कुठलंही काम सुरू राहणार नाही. परंतु तातडीने या WCLला जागा देऊन ही शाळा मात्र तातडीनं सुरू करण्याचंही काम सरकार करेल. चला पुढे. प्रश्न क्रमांक 1.